मन की बात या सदराखाली लेखन करणारे मुंबई मंत्रालयाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकार, लेखक आणि राजकीय विश्लेषक किशोर आपटे यांच्या ब्लॉगचं आपण आता वाचन करणार आहोत. या ब्लॉगचं शीर्षक आहे मन की बात. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होई ते ते पहावे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जुन्या यारानाला तिलांजली देत अखेर भारताला टेरिफ लावला आहे. तर खास मित्राचे लाडके उद्योगपती मित्र यांना अमेरिकन न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या पैशातून भारतीय अधिकारी राजकारण्यांना लाच दिल्याप्रकरणी समन्स बजावल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय नागपूर आख्यानाच्या पुढील भागात भाजपचा नवा अध्यक्ष कोण यावरून संघ आणि भाजप यांच्यातील धनुष्यांच्या प्रत्यंचा अधिक ताणल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा अप्रिय समाचारांना डॉगी मीडियात स्थान मिळणार नसले तरी अशा अडचणीच्या विषयांचा विचार आणि चर्चा पोटावळी पत्रकार तर करणार आणि त्या भोगावत राहणारच. मग त्यांना पूर्णविराम देण्यासाठी बासनत जाता जाता राहिलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाचा बागुलबुवा हव्वा करत मंजुरीचाही घाट घालण्यात आला पाहिजे. सूत्रांच्या माहितीनुसार बिहारच्या निवडणुकीत सौगाते मोदीमुळे नितीश यांच्या बरोबरीने भाजपलाही मते मिळावी म्हणून रेवड्या वाटायची इच्छा नसताना त्या वाटाव्या लागल्या आहेतच. तर अशा कठीण समयी देशातील जनतेला हिंदू मुस्लिमच्या वर्गीकरणात गुंतवण्याशिवाय अन्य कोणतेही ब्रह्मास्त्र कामी येणार नाही हे देखील खरेच नाही का? महावितरणची एप्रिल योजना. इकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील कर्जमाफी, लाडक्या बहिणीचे 2100 रुपये, आनंदाचा शिधा, तीर्थदर्शन या योजना बंद झाल्या. त्यावेळी वित्तमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एक यांच्या स्वप्नांना वेसण घातल्याची चर्चा होती. मात्र सध्या ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तासभर अभ्यासपूर्ण भाषण करून स्वतःच्या खात्यात केलेल्या अभूतपूर्व वीज दर शुल्क कपातीलाच वित्तमंत्री अजित पवार यांनी काठी लावली आहे. महावितरणची वीज 1 एप्रिलला स्वस्त होणार ही घोषणा एप्रिल फूल ठरल्याने सध्या महायुती सरकारचे पुरते हसे झाले आहे. पण हे सरकार मात्र तसे कधीच मान्य करणार नाही हा भाग वेगळा. दुर्दैवाचे दशावतार. दुसरे दुर्दैवाचे दशावतार म्हणतात तसे या सरकारमागे एक झाले की एक बालन. अगदी विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून बदलापूर, मालवण पुतळा दुर्घटना, अक्षय शिंदे एन्काउंटर पासून विधानसभा निवडणूक घोटाळा, त्यानंतरच्या नाराजी आणि रसूबाईच्या घटनांपासून आर्थिक चणचण, बीड प्रकरण, मुंडे राजीनामा, औरंगजेब कबर, नागपूर दंगल, कोरटकर, सोलापूरकर, वाघ्यापुत्रा अशा नामुष्कीच्या प्रसंगाची मालिका काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता पुन्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने फडणवीस सरकार अडचणीत आले आहे. भाजपच्या आमदाराच्या स्वीय सहायकाच्या पत्नीला त्यासाठी जीव गमवावा लागला आहे आणि सरकारकडून मात्र जखम मांडीला मलम शेंडीला अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचे ध्वनित होत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय आहे. काल परवापर्यंत उपमुख्यमंत्री असणारे फडणवीस यांच्या कार्यालयातून धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना मदत करणारा कक्ष चालविला जात होता. आता हा कक्ष उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे हस्तांतरित झाला आहे. या कक्षाच्या माध्यमातून आपत्कालीन स्थितीमध्ये भाजपच्या आमदाराच्या पत्नीला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता कक्षांच्या नावाखाली जे काही रुग्णसेवा केल्याचे रकानेच्या रकाने बातम्या म्हणून परोसल्या जात असतात त्याचे बूम से गई असे हसे झाले आहे. रुग्णसेवेचा धर्म जागा झाला नाही. मुख्यमंत्री कक्षाने कशी तत्परतेने मदत केल्याने प्राण वाचले, पैसे वाचले अशा किमान 4 ते 5 बातम्या दर सप्ताहात दिल्या जातात. मात्र भाजप आमदाराच्या स्वीय सहायकाच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूतीच्या कठीण काळात या रुग्णालयातून तातडीने आवश्यक उपचार न मिळाल्याने तिला प्राण गमवावे तर लागलेच आहेत. पण तिने जन्माला घातलेल्या 2 जुळ्या अर्भकांच्या जीवितांसाठी त्यांच्या आईचे नसणे अतिशय भयावह, धोकादायक आणि राज्य सरकारला पक्ष कायद्याच्या पलीकडे माणुसकी म्हणून विचार करायला लावणारे आहे. प्रश्न असा आहे की सरकार तसे विचार करत आहे का?
की संघाशी संबंधित मंगेशकर कुटुंबियांची संस्था डॉक्टर घैसास आणि अन्य लोकांना पाठीशी घालण्यासाठी आता बदलापूर प्रकरणासारखे शॉर्टकट शोधले जाणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित कुटुंबियांनी नुकतेच भेटून संपूर्ण प्रसंग सांगितला. अनामत रकमेचा काही भाग देखील देऊ करण्यास तयारी दाखविल्यानंतरही धर्मदाय म्हटल्या गेलेल्या रुग्णालयाचा रुग्णसेवेचा धर्म जागा झाला नाही, ही वास्तविक शोकांतिका आहे. हे सर्वत्र सुरू आहे. सरकारच्या हातात पैसा नाही आहे, तो चुकीच्या कामात चुकीच्या पद्धतीने खर्च केला जात आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री वित्तमंत्री अजित पवार असो यांच्याकडून जनतेने आता काही अपेक्षा बाळगाव्या अशी स्थिती नाही. सरकारचे अच्छे दिन आणि जनतेचे बुरे दिन. कारण पवार यांनी कर्जमाफीबाबत विधान केले ते हवेत विरले नाही. तोच कृषी मंत्री कोकाटे यांनी कर्जमाफी कशाला हवी, साखरपुडा आणि लग्नात पैसा खर्च करण्याऐवजी शेतीच्या कामाला लावता का, असा रोकडा की कोरडा सवाल केला. राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. अवेळी पावसाने नुकतेच नुकसान झाले आहे. त्यामुळे अधिक हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अशी दुःखावर मीठ सोडणारी वक्तव्ये करण्याची स्पर्धा सध्या मंत्र्यांनी सुरू केली आहे की काय, असा प्रश्न विचारावा लागेल. तर असे या सरकारचे अच्छे दिन आणि जनतेचे बुरे दिन काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. नुकतेच 100 दिवस पूर्ण केलेल्या सरकारच्या मधुचंद्राच्या काळात फारसे काही नेत्रदीपक हाती लागले नाही आणि आता येणाऱ्या कालखंडात अर्थसंकल्पाला 30% कपातीचं धोरण लावण्यात आल्याने फारसे काही या वर्षभरात अपेक्षितही नाही. तेव्हा आता तुका म्हणे उगी राहावे, जे जे होई ते ते पहावे, हे सूत्र जनतेसाठी महत्त्वाचे आहे.